प्रेक्षको नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये सध्या एक उलथापालथ झालेली आहे. 2017मध्ये ज्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं सर्वस्व पणाला लावून सत्ता हातामध्ये मिळवलेली होती आणि ही सत्ता मिळवत असताना अनेक शिलेदार त्यामध्ये होते. यातील एक शिलेदार जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी काल सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. आपल्या समवेत भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारूढ नेते नामदेव ढाकेसाहेब आहेत. ढाकेसाहेब, आपलं स्वागत आहे आपल्या हाऊसमध्ये. एकनाथ पवार यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. कसा पाहता आपण याकडे? कसं आहे की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मुळात, आणि एक बूथ स्तरापासूनचा प्रदेशापर्यंतचा प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या साठी महत्त्वाचा असतो. साहजिक आहे, एकनाथ पवारांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं काम केलेलं आहे. एक सामान्य कार्यकर्ता, एक कामगार ते सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. चांगलं काम मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि एक ते तर त्यांची म्हणजे शहरामध्ये जेवढा जनसंपर्क किंवा भारतीय जनता पार्टीचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मला असं वाटतं की मी मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये एक बूथ स्तरापर्यंतचा कार्यकर्ताही गेला तरी भारतीय जनता पार्टीचं त्यामध्ये थोडंसं नाही म्हणलं तरी की कार्यकर्ता बेस पार्टी असल्यामुळे पार्टीला ते तसं अपेक्षित नसतं. परंतु आता एकनाथ पवारांनी आपल्या माध्यमातूनच काल पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की त्यांनी सदस्यपदाचा त्या ठिकाणी किंवा प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलेला आहे. मला असं वाटतं की त्यांना अजूनही आमच्या पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे, त्यांना आता आम्ही सांगू की बाबा काय ठीक आहे, त्यांना आमच्या पार्टीमध्ये राहण्यासाठीचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करणार आहोत. 2-3 घटनाक्रम घडून गेलेत. जसं की तुमचे शहराध्यक्ष याआधी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे होते. त्यांच्यानंतर या ठिकाणी शहराध्यक्षपद शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. शंकर जगताप शहराध्यक्षपद त्यांना आल्यापासून तुमच्या पक्षाला काही घरघर लागलेली आहे किंवा अनेक कार्यकर्ते तुमचे नाराज झालेले आहे, पक्षात कुठेतरी तुमच्या चलबिचल आहे, हे चित्र सातत्याने दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकनाथ पवारांचा राजीनामा झाला असं समजायचं का? नाही, मी मगाशीच सांगितलं की शहराध्यक्ष महेशदादा होते, त्यांच्या माध्यमातूनही शहरामध्ये चांगलं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्या अगोदर सदाशिवजी खाडे शहराचे अध्यक्ष होते, त्यांच्या काळातही काम चांगलं झालेलं आहे. त्याच्या अगोदर एकनाथ पवारसुद्धा अध्यक्ष होते, त्यांच्या काळातही काम चांगलं झालेलं आहे. लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप या पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांच्या काळातही चांगलं काम, त्यांच्या काळात सत्ता आलेली आहे. आणि शंकरभाऊ जगताप हे आमचे आता नव्यानं 2 महिने त्यांना या पिंपरी चिंचवड शहरा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम या 2 महिन्याच्या काळामध्ये राहिलेलं आहे. आणि अनेक कार्यकर्ते जोडण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जात आहे. शंकरभाऊंनी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे. शहरामध्ये एक चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीचं आपण जर बघितलं तर 11 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी लोकसभा प्रवासाच्या दरम्यान आलेले होते. अतिशय उत्साहामध्ये त्यांचं स्वागत संपूर्ण मुकाई चौकापासून जर आपण बघितलं तर पिंपरीपर्यंत आणि रागा पॅलेसपर्यंत अतिशय उत्साहामध्ये त्यांचं स्वागत बूथ स्तराच्या कार्यकर्त्यांपासून तर वॉरियर्स जे आहे लोकसभेमध्ये असणारे वॉरियर्स, त्यांनी त्यांचं जोरात या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही या शहरामध्ये घरघर लागली असं काही म्हणता येणार नाही. शेवटी कार्यकर्ता असतो, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कार्यकर्त्यांचं काय त्याचं म्हणणं आहे ते ऐकून घेणं हे आमचे वरिष्ठ नेते किंवा जे शहराचे आम्ही सर्व मंडळी त्याकडे मात्र नक्कीच आमच्यामधला एकही कार्यकर्ता जाऊ नये अशा प्रकारची भावना ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची असते. शंकरशेठ जगताप यांचं काम शहराध्यक्ष झाल्यापासून उजवं असं तुम्ही सांगताय, त्यांच्या कामाचं तुम्ही कौतुक करताय, परंतु प्रोटोकॉल पाळला जात नाही आहे. मागच्या वेळेला एका पत्रकार परिषदेमध्ये तुमच्याकडनं अनावधाने म्हणा किंवा प्रोटोकॉलमध्ये काहीतरी गडबड झाली आणि विद्यमान आमदार अश्विनीताई जगतापांनी तुमच्यात काहीतरी प्रसंग घडला, तो सर्वांना ज्ञात आहे. त्याच्या बातम्या देखील झाल्या होत्या. तिथे देखील काहीतरी वेगळा प्रसंग घडला आणि ते तुमच्या बाबत तो घडला. ह्या गोष्टी सातत्याने समोर आल्या. कुठेतरी शहराध्यक्ष शंकर जगताप झाल्यापासून
शत्रुघ्न काटे यांच्याबद्दलही बोललं जातं की त्यांच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बॅनर लावले तिथं फक्त आमदारांचा फोटो वापरला जातोय, शहराध्यक्षांचा फोटो वापरला जात नाहीये. या सगळ्या गोष्टी नेमक्या का घडताय? नाही, पहिली गोष्ट तर कोणाचा फोटो कुठं लावला गेला याच्या संदर्भात मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत नाही, फोटो तुम्ही सांगताय असं. परंतु दुसरा विषय जो आहे की आमच्या वहिनीसाहेब आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी प्रोटोकॉल कुठलाही केलेला, पाळलेला, तोडलेला असा कुठलाही त्या ठिकाणी प्रसंग झालेला नाही. आणि मुळात जो पार्टीचा प्रोटोकॉल असतो हा तर मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की कळतो की प्रोटोकॉलप्रमाणे काय आहे. आपण बघितलं असेल की त्या पत्रकार परिषदेच्या वेळेला मी मागच्या बाजूला बसलेलो होतो आणि कुठेतरी मिसकम्युनिकेशन म्हणजे जे म्हणतो आपण की काहीतरी बोललं आणि त्याचा विपर्यास करून काहीतरी सांगितलं गेलं असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि शेवटी त्या आमच्या चिंचवड विधानसभेच्या पालक आहेत अश्विनी ताई जगताप, आणि चिंचवड विधानसभेच्या पालक असल्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी मला तुम्ही पार्टीचे ज्येष्ठ सरचिटणीस आहे तर मागे नका बसू, पुढे या, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं होतं. ते कुठेतरी त्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं असं या ठिकाणी मला वाटतं. बाकी कुठलंही दुसरा विषय जो आपण सांगितला, म्हणजे डाके साहेब मी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पत्नी आहे असं कुठेही असून ते बोलल्या? नाही, कसं आहे त्यांनी हे बघा, मला जे काय ऐकायला मिळालं किंवा मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मला त्यांनी असंच सांगितलं की डाके साहेब आपण सिनियर सरचिटणीस आहे, आपण पक्षाचे ज्येष्ठ आहेत, आपण मागे पुढे येऊन बसा, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मला असं वाटतं की पक्षाचा कार्यकर्ता आमदार असेल, आमचे शहराध्यक्ष असतील किंवा कुठलाही, एकमेकाचा आदर सन्मान करून त्या ठिकाणी बसवतो किंवा बोललं जातं. ही प्रथा आहे आमच्या पक्षाची. डाके साहेब, गेल्या काही आपण महिन्यामध्ये पाहतोय की जी काही राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाली, ज्या पक्षाच्या विरोधात तुम्ही तुमचं दंड थोपटलं आणि 17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या असणाऱ्या चाव्या आणि ते पूर्ण त्यांचा सत्ताचं गड हा तुम्ही उद्ध्वस्त केला आणि तुम्ही काही शिलेदारांनी मिळून तो गड तुमच्या हातामध्ये घेतला. परंतु आज ज्यांना तुम्ही विरोध करून सत्तेत आलात तेच तुमच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलेत, तेच अजितदादा पवार यांच्याकडे ते देखील तुमच्यासोबत सत्तेमध्ये आलेले आहेत. किंबहुना अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. आज महेशदादा लांडगे जे कुठेतरी मंत्री होतील किंवा या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये एक वचक म्हणा, एक सत्ता म्हणा मिळवली, परंतु कुठेतरी तुमची कुचंबना होते, कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे, हे मात्र तुम्हाला अस्वस्थ करतंय का? असं कुठेही कुचंबना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची होत नाही. शेवटी कसं आहे, जे काय आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमामधून जो निर्णय या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून झालेला आहे, मला असं वाटतं की तो दूरगामी आम्हाला लोकसभा ह्या आमच्या 45+ जे काय धोरण आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे. आणि लोकसभेमध्ये शेवटी असं आहे ना की भारतीय जनता पार्टी ही विचारधारा अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर आणखी लोक जोडले गेले तर पक्ष मजबूत होणार आहे त्यामध्ये. त्यामुळे अजितदादांची सरकारमध्ये ते आले, ते काही पक्षात नाही आलेले आमचे, परंतु देशाला आणि राज्याला जर का एका वेगळ्या दिशेने न्यायचं असेल, विकासाकडे न्यायचं असेल, काही गोष्टी प्रलंबित होत्या मागच्या सरकारच्या काळामध्ये, ते अनेक वेळा आमचे नेतेसुद्धा सांगतायत की अनेक निर्णय जे होते, आज जर आपण वर्षभरातले निर्णय बघितले तर निर्णयावर मी बोलणार नाही कारण ते वरिष्ठ नेते नेहमी सांगत असतात, परंतु एकूण राज्यासाठी आणि देशासाठी जर का विकासाचं राजकारण होत असेल, विकासाकडे जात असेल तर सत्तेमध्ये सहभागी होत असताना अजितदादांचं आमच्या सर्व नेत्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. परंतु मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुम्ही एकमेकाची उणेधुणे काढले आणि किंबहुना सत्तेत येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा भारतीय जनता पार्टीवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. हे निवडणूक तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती आता एकत्र लढणार आहात? नाही, मुळात निवडणूक एकत्र त्या ठिकाणी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून 100+ नारा अगोदरच दिलेला आहे, बरोबर. आता अजितदादा आमच्याबरोबर आलेल्या असल्यामुळे आता आम्हाला 125चा नारा आमच्या अध्यक्ष शंकरभाऊ जगतापांनी दिलेला आहे. मग याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी अधिक अजितदादा पवार झाल्याच्या नंतर 125+ या महानगरपालिकेमध्ये आम्ही जाऊ. एक शेवटचा प्रश्न घेतो की तुमचे सहकारी आणि मित्र राहिलेले आहेत एकनाथ पवार, मी परत त्यांच्यावरती येतो कारण आजच्या चर्चेचा आणि याचा मुद्दा तोच आहे
कारण तुम्ही अनेक वर्ष सोबत एकत्र राजकारण केलेलं आहे. एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मूळ गाव असणारं लोहकंदारमधून त्या ठिकाणी ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. आगामी काही 2-3 दिवसामध्ये तुमच्या पक्षाला त्यांनी आता रामराम केलेला आहे. त्यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की आजच्या दिवसापासून माझा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. जरी तुमची भूमिका ही असली की त्यांनी पुन्हा एकदा पक्षात यावं, तरी तुमचा मित्र लोहकंदारसारख्या एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तुम्ही तुमच्या मित्राला पुढील काळासाठी काय शुभेच्छा द्याल? कसं आहे, मित्र म्हणून एकनाथ पवार माझ्या टाटा मोटर्सपासून तर आम्ही अनेक वर्ष 25-30 वर्ष भारतीय जनता पार्टीचं या शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि एक मित्र ज्या वेळेला मित्र म्हणून आपल्याला सोडून जातो त्यावेळेला साहजिकच कुठंतरी मनाला एक हे वाटतं की वाईट वाटतं की एक सहकार्याबरोबर एवढे वर्ष काम केलं आपण, आणि एका सहकार्याबरोबर एवढ्या वर्ष काम करत असताना आपण बघितलं असेल की एकनाथ पवार असेल, मी असेल, अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही या शहरामध्ये अनेक आंदोलनं अनाधिकृत घरांच्या संदर्भामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये जे आंदोलनं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं, अनेक केसेस आमच्यावरती आहे, अजूनही आहेत. आणि चांगलं काम भारतीय जनता पार्टीला एक सक्षम पर्याय म्हणून या शहरामध्ये उभं करण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळीने केलं आहे. त्यामध्ये एकनाथ पवारसुद्धा आहेत, खाडे सर आहेत, अनेक अनुप मोरे आहेत, आमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते, प्रमोद निसळ, आमचे स्वर्गीय प्रमोद निसळ आहेत, अजय पाताळे आहेत, संजय मंगोडेकर आहेत, अनेक कार्यकर्ते जे आहेत की पूर्ण शहरामध्ये त्या काळामध्ये त्या म्हणजे एकनाथ पवारांनी आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे. जसं मी म्हणलं की एखादा मित्र आपल्याला ज्या वेळेला आपण त्याच्याबरोबर काम करतो तर मला असं वाटतं की थोडंसं मलाही वाटलं आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून जाऊ नये, अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करतोय. अजूनही त्यांना आम्ही प्रयत्न करतोय की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची काय आपल्या माध्यमातूनच समजलं की त्यांना लोहा कंधार जे विधानसभा आहे त्या ठिकाणी त्यांना लढायचं आहे. त्या ठिकाणी लढायचं आहे तरी शेवटी तो त्यांचा निर्णय आहे, परंतु आमच्याबरोबर काम केलेला आमचा सहकारी मित्र, आमच्याबरोबरचा एक कार्यकर्ता, आमचा नेता ज्या वेळेला या शहरामधून आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून सोडून जातो त्यावेळेला नक्कीच एक मित्र म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा सहकारी म्हणून त्याच्याबद्दल कुठेतरी मनामध्ये खंत वाटते की आपण एकत्र काम केलेल्या माणसाला आज आपण जरी त्यांना नाही म्हणतोय आपल्याबरोबर काम करायची, परंतु त्यांनी इच्छा व्यक्त केलेली, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे, हे कुठंतरी मनाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा योग्य वाटत नाही. आणि त्यांचा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यांनाही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत त्यांच्या भावना ज्या आहेत किंवा त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही या ठिकाणी करतो आहेत. आणि एकनाथ पवार सारखा कार्यकर्ता, मी मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये एक कार्यकर्ता, कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कुण्या एका व्यक्तीची पार्टी नाही आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता हा अतिशय महत्त्वाचा असतो भारतीय जनता. एकनाथ पवारांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. एकनाथ पवार त्यांच्या मूळ गावासाठी तयारी करते मागच्या 3 वर्षापासून, आणि ते पक्ष सोडतील का? कारण तुम्ही सरचिटणीस आहात, याबाबत तुमची त्यांच्याशी काही बैठक आणि चर्चा झाली होती का? आणि मी तुम्हाला हा प्रश्न केला की तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल आगामी विधानसभेचा? नाही, हे बघा, मी मगाशीच सांगितलं की सहकारी मित्र शेवटी कसं असतं, अनेक म्हणजे दिवसांपासून थोडंसं कुठंतरी तुमच्या माध्यमातून किंवा त्यांचं जो काय, पण तो भारतीय जनता पार्टीचंच काम त्या भागामध्ये आत्तापर्यंत ते करत होते. कालच त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारची भूमिका ही जाहीर केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ते त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु आम्ही त्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्येच ते असायला पाहिजे अशा प्रकारची भावना वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांचं जाळं त्या ठिकाणी बनवण्यामध्ये, विणण्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना यश आलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांचा अपक्ष आहे अशी भावना या ठिकाणी नामदेव ढाके यांनी व्यक्त केलेली आहे. याचबरोबर जे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप झालेले आहेत त्यांचं देखील 2 महिन्यापासूनचं काम हे उजवं राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे यांच्या सत्तेत सहभागी झाल्यामुळे महायुती म्हणून आगामी काळामध्ये 100+चा नारा होता तो 125+चा नारा असणार आहे, अशा देखील भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. याचबरोबर आपला जुना सहकारी, आपला मित्र ज्या पद्धतीने पक्षाचा सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी दुसरा काहीतरी पर्याय निवडणार आहे, ह्याबाबत देखील थोडंसं कुठेतरी वाईट वाटतंय, कुठेतरी खंत आहे. त्यांचं मन वळवण्याचं काम पक्षाकडनं केलं जाईल असं देखील या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माजी सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी आपलं मत व्यक्त केलेले आहे. ढाके साहेब, आपण वेळात वेळ करून आपल्याशी बोला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.